गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यामधल्या जपतलाई निवासी आश्रमशाळेमध्ये सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि 3 विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली। याच घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला। राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा मृत्यू इतका स्वस्त झालाय का असा सवालही त्यांनी विचारला आणि महायुती सरकारवरती टीका केली। तर याचवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केला। राज्यातले मंत्र्यांना का नुसतं पोसायचं आहे का आम्ही सरकारी खर्चानं? राजीनामे द्या आदिवासी मंत्र्यांनी आणि तिकडल्या पालकमंत्र्यांनी। खाण मालकांकडून का फक्त हप्ते घ्यायला जाता का तुम्ही? तिकडे शो करतायत आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस। कशाला आंतरराष्ट्रीय? और महाराष्ट्राचा आदिवासी दिवस करा ना तुम्ही। काय चाललंय बघा। या सगळ्या आदिवासींना माझं आव्हान आहे, मी बोलणार आहे, पकडा तिकडे साप आणि विंचू आणि सोडा यांच्या घरात। हे आंदोलन पाहिजे। वर्षावर सोडा साप, मग कशी यांची पोरं सैरावरा धावतात, मग त्यांना कळेल। माझा संजय राऊतांना सवाल आहे, तुम्ही आज ज्या पोटतिडकीनं प्रश्न मांडत होतात, तुम्हाला विद्यार्थिनींच्या मृत्यूबद्दल दुःख झालं, परंतु तुम्ही एवढ्याच पोटतिडकीनं काँग्रेसला याबद्दल जाब विचारणार आहेत का? आता मारोतराव कोवासे त्या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत का? मारोतराव कोवासे यांना काँग्रेसच्या पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी संजय राऊत करणार आहेत का? की आम्हाला याचं राजकारण करायचं नव्हतं, परंतु तुम्ही राजकीय पोळी भाजण्यासाठी यामध्ये उतरलात, तर काँग्रेसचे नेते मारोतराव कोवासे यांच्यावर कारवाईची मागणी संजय राऊत करणार आहेत का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।